सगळे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित होते। आम्ही महाविकास आघाडी म्हणून हा अर्ज भरला। विश्वजित कदम काल उपस्थित राहू शकले नाहीत। आपण पहा, त्यांची तब्येत जरा पुण्यामध्ये आहे, ते आजारी आहे। येत्या 2 दिवसामध्ये विश्वजित कदम सांगलीत येऊन काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतील, महाविकास आघाडीचा म्हणून, आणि काँग्रेस पक्ष सुद्धा सांगलीमध्ये कामाला लागेल। हा विषय फक्त सांगलीचा नाही, महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघामध्ये आम्ही ह्याच पद्धतीनं काम करत आहोत। काल माननीय शरद पवार साहेब हे नगरला होते, त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे हे आपण पाहिलं असेल, आणि नगरमधली एक प्रचंड सभा निलेश लंके यांच्या विजयासाठी झाली। उद्धव ठाकरे पुढल्या 2 दिवसामध्ये विदर्भात जात आहेत, जिथे एक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, मग वर्धा असेल, अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार आहेत, तिथे प्रचार सभा घेत आहेत। आमच्यामध्ये हा माझा उमेदवार, हा तुझा उमेदवार नाही, महाविकास आघाडीचाच उमेदवार, हे 48 जागांवरती आम्ही ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे सांगलीचा विचार त्यापेक्षा वेगळा नाही। विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी अजून कायम आहे। तुम्ही म्हणाला होता की समजूत काढू, प्रयत्न करू। विशाल पाटील हे समजूतदारच आहेत। विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातले एक प्रमुख सदस्य आहेत। वसंतदादा पाटील त्यांचे आजोबा आहेत। जेव्हा जेव्हा देश आणि देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं, तेव्हा सांगलीतल्या वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी बरं का देशाच्या शत्रूशी युद्ध केलं, कोणताही व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थ न पाहता। आणि विशाल पाटील यांचा डीएनए तोच आहे, त्यांचा आणि माझा उत्तम संवाद आहे, तुम्हाला मी सांगतो। त्याच्यामुळे विशाल पाटील, मला वाटत नाही की आपल्या क्रांतिकारक आजोबांच्या विचारांपेक्षा कोणती वेगळी भूमिका घेतील। पण काल जयंत पाटीलही असं म्हणाले की 1-on-1 फाईट झाली तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। एकास एक फाईटच होईल। फाईट जयंतराव जे म्हणतायत त्याच पद्धतीनं। पण विशाल पाटील यांची जर उमेदवारी कायम राहील, तुम्ही काय चिंता करता विशाल पाटलांची? आम्ही करू ना, आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत ते। विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या कुटुंबातले प्रमुख सदस्य आहेत। वसंतदादा पाटलांचं कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं कुटुंब यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे। आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की विशाल पाटील यांच्याशी आमचा उत्तम संवाद आहे। या क्षणी सुद्धा लोकशाही आहे, काही भावना असतात, प्रत्येकाची इच्छा असते। मी हे अनेकदा मान्य केलं आहे की शिवसेना इथे लोकसभा प्रथमच लढते। परंपरेनं ही जागा काँग्रेस लढत आलेली आहे, याच्याविषयी कोणाच्या मनात दुमत नाही। पण महाविकास आघाडी म्हणून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही जर कोणी अस्वस्थ असतील, नाराज असतील आमचे सहकारी, तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू।